प्रेज द लॉर्ड. ब्लेसफुड रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. तर आज आपण अगदी 4 चमचे तुपामध्ये मऊ लुसलुशीत असा रसरशीत शिरा कसा बनवायचा ते बघणार आहोत. तर हे पहा, फक्त 4 चमचे तुपाचा वापर करून आणि एक सिक्रेट पदार्थ वापरून शेवटपर्यंत मोकळा सुटसुटीत आणि मऊसूत राहतो असा शिरा कसा बनवायचा ते बघूयात. सगळ्यात आधी एक पॅन घेतलेला आहे आणि ते यामध्ये 4 चमचे तूप घेतलेलं आहे. तर या चमच्याच्या मापाने मी 4 चमचे तूप घेतलेलं आहे. तर 2 चमचे तूप आधी घालणार आहे. तर हे बघा, स्टँडला माझा धक्का लागला त्यामुळे स्टँड पडलेलं. तर काही लोकांचा गैरसमज नको त्यामुळे मी ते तसंच दाखवलेलं आहे. तर तूप वितळलेलं आहे. 2 चमचे तूप आपण आधी घालणार आहोत, राहिलेल्या तुपाचा वापर नंतर करणार आहोत. तर ज्या वाटीने 4 चमचे तूप घेतलेलं त्याच वाटीने मी 1 वाटी भरून रवा घेते. तर हा बारीक रवा आहे. तर हे पहा, तुपामध्ये रवा चांगला परतून घ्यायचा आहे. रवा भाजत असताना गॅसची आच नेहमी मध्यम ते मंद करूनच भाजायचा आहे. रवा आपल्याला करपवून घ्यायचा नाही आहे, पण तो खमंग खुसखुशीत भाजायचा आहे. बऱ्याच वेळेस घाईच्या वेळेस काय होतं, गॅस मोठा केला तर रवा पटकन करपतो, पण तो छान असा फुलत नाही, भाजत नाही. त्यामुळे मध्यम ते मंद आचेवर, शक्यतो मंद आचेवरच छान 2 मिनिट रवा परतून घ्यायचा आहे. तर सांगितलेल्या स्टेप फॉलो करून शिरा बनवलात तर अगदी मऊ लुसलुशीत असा होतो. खूप साऱ्या टिप्ससह अगदी मऊ लुसलुशीत शिरा कसा बनवणार आहोत हे तुम्हाला बघायला भेटणार आहे. त्यामुळे स्टेप बाय स्टेप रेसिपी फॉलो करा आणि शेवटपर्यंत रेसिपी नक्की बघा. तर हे पहा, दाखवते तसं एकसारखं परतून रवा छान आपल्याला फुलवून घ्यायचा आहे, म्हणजे भाजून घ्यायचा आहे. तर जे प्रमाण आहे ते तुम्ही एकाच कोणत्या तरी वाटीने वगैरे घ्या, म्हणजे लक्षात येईल. आता हे पहा, 2 मिनिट झालेले आहेत. रव्याचा रंग साधारणतः बदललेला आहे. या स्टेजवर आपण काय करणार आहोत, थोडं तूप ठेवून बाकी सगळं तूप यामध्ये घालणार आहोत. म्हणजे जवळपास 3 चमचे तुपाचा आपण आता वापर केलेला आहे. 2 चमचे आधी घातलेले आणि 1 चमचा आत्ता घातलेला आहे. आणि यामध्ये सुकामेवा घालणार आहे, म्हणजे ड्रायफ्रूट्स. तर बदाम, मगज बी, काजू आणि किसमिस म्हणजेच मनुके घेतलेले आहेत. तुम्ही याऐवजी कोणतेही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. तर ड्रायफ्रूट्स तुपावर परतून घेण्यापेक्षा या स्टेजवर रव्यामध्ये घालायचे, जेणेकरून ते छान असे फुलतात, मस्त असे कुरकुरीत देखील होतात. आणि जो सिक्रेट पदार्थ मी सांगितलेला, जो हॉटेलमध्ये वगैरे वापरला जातो, की ज्यामुळे रवा छान, म्हणजे शिरा छान मऊ लुसलुशीत होतो, तो म्हणजे, तर इथे मी अगदी एक छोटा चमचा, चपटा छोटा चमचा आहे, बघू शकताय तुम्ही, भरूनही नाही, तर अगदी छोटा चमचा गव्हाचे पीठ घालत आहे. तर गव्हाच्या पिठामुळे शिरा अगदी मऊसूत होतो आणि अजिबात सुका सुका होत नाही. तर ड्रायफ्रूट्स आणि गव्हाचे पीठ घालून पुन्हा रवा छान 2 मिनिट परतून घ्यायचा आहे. रंग तुम्ही बघू शकताय बदललेला आहे. तर छान तांबूस रंग येईपर्यंत मध्यम आचेवर ते मंद आचेवर आपल्याला हा परतून घ्यायचा आहे. तर एक भांडे घेतलेलं आहे. आता यामध्ये ज्या मापाने आपण रवा मापून घेतला होता त्याच मापाने 2.5 पट पाणी घ्यायचं आहे. म्हणजे 1 वाटी रव्यासाठी 2.5 वाटी पाणी घेतलेलं आहे. तर तुम्ही याऐवजी 3 किंवा 3.5 वाटी पाणी घेऊ शकता. तर ज्या कन्सिस्टन्सीचा रवा म्हणजे शिरा मी बनवलेला आहे त्यासाठी 2.5 वाटी पाणी पुरेसं होतं. पण तुम्हाला आणखी पातळ असा रवा म्हणजे शिरा हवा असेल तर तुम्ही 3 ते 3.5 वाटी पाणी घेऊ शकता. तर इथे दाखवल्या पद्धतीने मी 2.5 वाटी पाणी घेत आहे. हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. आणि पाण्यामध्ये मी इथे केसरच्या काड्या टाकत आहे. तर हे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे केसर नसेल, नाही टाकलं तरीही चालेल. केसर घातलं नाही तर शिरा होत नाही असं काहीच नाही. अगदी साध्या सोप्या पद्धतीने देखील ड्रायफ्रूट्स न घालता किंवा केसर न घालता शिरा होऊ शकतो. फक्त यामुळे रंग छान येतो, फ्लेवर छान येतो. पाण्याला साधारणतः उकळी आली की त्यामध्ये वेलची पूड टाकलेली आहे. तर साधारणतः जाडीभरडी अशी वेलची पूड आहे.
आधी वेलची पूड अजिबात टाकायची नाही. पाणी साधारणतः उकळलं की मग वेलची पूड टाकायची आहे, जेणेकरून शिऱ्याला फ्लेवर छान येतो. आता हे पाणी गरम करून घ्यायचं आहे. रव्याचा रंग तुम्ही बघू शकताय, छान असा तांबूस झालेला आहे, पण रवा इथे करपून घेतलेला नाही आहे, तर मध्यम ते मंद आचेवर छान हा परतून घेतलेला आहे. अशा रंगावर रवा भाजून घेतला तर शिरा खूप छान चवीला लागतो. तर रवा परफेक्ट भाजलेला आहे आणि सोबत जे ड्रायफ्रूट्स आहेत ते बघू शकताय तुम्ही. मनुका अगदी टमटमीत झालेला आहे. त्याच पद्धतीने बाकीचे ड्रायफ्रूट्स देखील छान भाजलेले आहेत. तर हे पहा, रवा अगदी परफेक्ट भाजलेला आहे. आता जे पाणी गरम करून घेतलेलं आहे, केसरमुळे त्याचा रंग किती छान पिवळसर आलाय ते बघू शकताय तुम्ही. तर हे पाणी यामध्ये घालायचं आहे आणि गॅसच्या सुरूच आहे, गॅस अजिबात बंद करायचा नाही आहे. जर तुम्हाला असं वाटलं की रवा करपतोय किंवा खूप पुढे जातोय तर तुम्ही थोडा वेळ गॅस बंद करू शकता, पण नंतर पुन्हा गॅस बंद सुरू करून मगच पाणी घालायचं आहे. तर हे बघा, थोडं पाणी मी शिल्लक ठेवलेलं आहे. रवा पाण्यामध्ये मिक्स करायचा आणि मग पुन्हा जे राहिलेलं पाणी आहे ते देखील यामध्ये घालायचं आहे. रवा आपण छान खमंग भाजून घेतलेला आहे, त्यामुळे तो शिजायला अजिबात वेळ लागत नाही. तर आता छान पाणी आणि रवा मिक्स करून घ्यायचं आहे. तर रव्यामध्ये पाणी लगेचच मुरायला सुरुवात होते. सगळा रवा पाण्यामध्ये मिक्स करायचा. रवा भाजून घेतलाय त्यामुळे अजिबात गुठळ्या होत नाहीत आणि पाणी देखील आपण इथे गरमच घातलेलं आहे. सगळा रवा छान मिक्स करून घेतलेला आहे. आता एक झाकण लावून 1-2 मिनिट अगदी मंद आचेवर हे ठेवायचं आहे, जेणेकरून पाणी रव्यामध्ये छान मुरलं जाईल आणि वाफेमुळे रवा छान मऊसूत होईल. ते 1.5 ते 2 मिनिट झाकून ठेवूयात. तर 2 मिनिटानंतर हे पहा, पाणी पूर्णपणे रव्यामध्ये मुरलेलं आहे आणि रवा छान असा मोकळा सुटसुटीत झालेला आहे. तर अजिबात करपू द्यायचं नाहीये. सांगितलेल्या पद्धतीने केला तर मऊ लुसलुशीत असा शिरा छान तयार होतो. तर पुन्हा सगळं हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये साखर घालायची आहे. तर ज्या वाटीने आपण रवा मापून घेतला होता त्याच वाटीने साखर घ्यायची आहे. तरी इथे आपण साखरेचा पाक वगैरे काहीच बनवणार नाही आहोत. 1 वाटी रव्यासाठी पाऊण वाटी साखर घेतलेली आहे. तर गोड कितपत आवडतं त्या अंदाजे तुम्ही साखर कमी जास्त देखील घेऊ शकता. 1 वाटीला 1 वाटी साखर घेतली तरीही चालेल, पण 1 वाटी रव्याला पाऊण वाटी साखर घेतली तर अगदी परफेक्ट गोड असा शिरा होतो. तर हे पहा, साखर घातल्यानंतर रव्याला पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे आणि छान मऊसूत असा शिरा दिसतोय. तर अगदी परफेक्ट टेक्स्चर आलेलं आहे. तर हे सगळी प्रक्रिया सुरू असताना गॅसची आच मात्र मंदच ठेवायची आहे. तर साखर हळूहळू रव्यामध्ये विरघळते आणि किती छान तुपकट आणि असा रसरशीत शिरा दिसतोय ते बघू शकताय तुम्ही. ड्रायफ्रुट्स देखील छान भाजलेले आहेत. तर अगदी बिना झंझट, कमी मेहनत, सोप्या पद्धतीने शिरा मस्त तयार होतो. तर हे छान मिक्स करायचं आहे आणि पुन्हा एक अर्धा मिनिट झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून जी साखर आहे ती रव्यामध्ये पूर्णपणे वितळली जाईल. तर फक्त अर्धा मिनिट आपण हे मंद आचेवर झाकून ठेवणार आहोत. आणि हे पहा, अर्धा मिनिट झालेलं आहे आणि पॅनच्या कडेला तुम्ही बघू शकता तूप सुटायला सुरुवात झालेली आहे. साखर देखील व्यवस्थित विरघळलेली आहे आणि काय छान शिरा दिसतोय ते बघू शकताय. रंगही सुंदर आलाय. तर चमच्याला अजिबात रवा चिकटत नाहीये. यावरून समजायचं की आपला शिरा परफेक्ट झालाय. तर जे तूप आपण शिल्लक ठेवलं होतं ते या स्टेजला घालायचं आहे
तर राहिलेलं जे तूप आहे ते देखील यामध्ये घालून घेते। तर अगदी 4 चमचे तुपामध्ये अर्धा किलो शिरा तयार होतो। तर तयार झालेला शिरा हा अर्धा किलोच्या प्रमाणात सांगते, रव्याचं प्रमाण तितकं नाही आहे। तर बघा, चमच्याला अजिबात शिरा चिकटत नाही आहे, तर मोकळा सुटसुटीत असा आणि छान रसरशीत शिरा तयार झालेला आहे। तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करून बघा, तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा। तर खूप सारं तूप घालायची देखील काहीच गरज नाही आहे, प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे। या पद्धतीने शिरा बनवाल तर न खाणारे देखील अगदी आवडीने खातील। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही बेल आयकॉन दिसते म्हणजेच घंटी दाबायला अजिबात विसरू नका। शिरा तरी तयार झालेला आहे, आता तो आपण छान एका डिशमध्ये काढून घेऊयात। तर किती सुंदर शिरा दिसतोय ते बघू शकताय तुम्ही। तर आता हॉटेलमध्ये मिळतो तसा शिरा घरच्या घरी सोप्या पद्धतीने तयार झालेला आहे। भेटूया अशाच एका पारंपरिक आणि नवीन रेसिपीसह। तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त खा आणि माझे व्हिडिओ बघत रहा, कारण लवकरच दिवाळीचे देखील फराळी पदार्थ येतील, ते देखील नक्की बघा। याआधी उपवासाचे रेसिपी दाखवलेली आहे, ती देखील नक्की बघा।